हॅलो माय डिअर स्टुडंट, आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत कॉझिटिव्ह सेंटेन्स. कॉझिटिव्ह सेंटेन्सचा वापर आपण कशा प्रकारे करतो. तर कॉझिटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? जेव्हा आपण एखादं काम करवून देतो. करवून देणे म्हणजे काय? तर आपण स्वतः काम करायचं नाही, थर्ड पर्सन करून कोणतं तरी काम करवून घ्यायचं. तर काही एक्झाम्पल्स बघूया, त्याच्यामध्ये कॉझिटिव्हचा वापर आपण कशा प्रकारे करतो ते डिस्कस करूया. पहिलं एक्झाम्पल बघूया. मैं मेकअप करवा रहा था. मी मेकअप करवून घेत होतो. आय वॉज गेटिंग माय मेकअप डन. मी स्वतः करत होतो का? नाही. आय वॉज गेटिंग माय मेकअप डन. पास्टमध्ये ही क्रिया होत होती. पास्टमध्ये भूतकाळामध्ये ही क्रिया चालू होती. आय वॉज गेटिंग माय मेकअप डन. आय वॉज गेटिंग माय मेकअप डन. मैं मेकअप करवा रहा था. नेक्स्ट एग्जाम्पल है, उसने कहा क्या कहा कि वो मेरा प्रोडक्ट एक दिन में डिलिवर करवा देगा. त्याने काय म्हटलं की माझं प्रोडक्ट एका दिवसात डिलिव्हर करून दे. कोणी म्हटलं? थर्ड पर्सननी. डिलिव्हर स्वतः करणार का? नाही. करवा दूंगा. ही सेड डॅट. उसने कहा ही वुड गेट माय प्रोडक्ट डिलिव्हर इन वन डे. ही वुड गेट माय प्रोडक्ट डिलिव्हर इन वन डे. नेक्स्ट एग्जाम्पल, थर्ड एग्जाम्पल. क्या तुम कान क्या नेक्स्ट एग्जाम्पल आहे, क्या तुम कान छेदवाना चाहते हो. काय होणार त्याचं? डू यू वॉन्ट टू गेट युअर इयर्स पियर्स्ड. पियर्स म्हणजे कानाला छिद्र पाडून घेणे. जनरली कानामध्ये बाली घालण्यासाठी किंवा कानातले घालण्यासाठी छिद्र पाडवून घेत असतात. तर डू यू वॉन्ट टू गेट युअर इयर्स पियर्स. नेक्स्ट, क्या तुम उसे किडनैप करवाने का प्लान बना रहे हो. क्या तुम उसे किडनैप करवाने का प्लान बना रहे हो. आर यू मेकिंग प्लान. आर यू मेकिंग प्लान टू गेट हिम किडनैप. आर यू मेकिंग प्लान टू गेट हिम किडनैप. क्या तुम उसे किडनैप करने का प्लान कर रहे हो. आर यू मेकिंग प्लान टू गेट हिम किडनैप. नेक्स्ट, कोई उसे मरवाना चाहता है. कोणीतरी त्याला मारायला बघत आहे. कोई उसे मरवाना चाहता है. कोईसाठी समवन. चाहता है वॉन्ट्स. गेट हिम किल्ड. कोई तो भी उसे मरवाना चाहता है. समवन वॉन्ट्स टू गेट हिम किल्ड. नेक्स्ट, क्या तुम मसाला पिसवा रही थी. पास्टमध्ये. कोणता आहे? पास्टमध्ये. क्या तुम मसाला पिसवा रही थी. वर यू गेटिंग. पास्टमध्ये ही क्रिया चालू होती का असं आपल्याला विचारायचं आहे. वर यू गेटिंग स्पायसेस ग्राउंड. वर यू गेटिंग द स्पायसेस ग्राउंड. तर या सर्व एक्झाम्पलमध्ये आपण काय बघितलं मित्रांनो? कोणतंही काम डायरेक्ट सेकंड पर्सन करत नाही आहे. तो मी कोणाला तरी काम सांगत आहे, तो स्वतः काम करत नाही आहे. तो थर्ड पर्सनकडून, तिसऱ्याकडून काम करवून घेत आहे. जेव्हा तिसऱ्याकडून काम करवून घ्यायचं असते तर कॉझिटिव्हचा वापर करावा लागतो. तर प्रत्येक जागी आपण बघितलं की मैं यह काम करवा लूँगा. कोई भी काम हो, वो पेंटिंग रहो, घर का डेकोरेशन रहो, मेकअप रहो, प्रोडक्ट डिलीवरी रहो या किसी की हेल्प रहो, कान को होल करना रहो या कोई भी काम रहो, मैं डायरेक्टली सेकंड पर्सन को बता रहा हूँ. सेकंड पर्सन थर्ड पर्सन से ये काम करवा रहा है. अगर आपको इसी तरीके से सिंपल और इजी वे से इंग्लिश सीखना है तो हमारे चैनल को लाइक एंड सब्सक्राइब कीजिए. थैंक्स फॉर वॉचिंग दिस वीडियो.